कशोळी एक असं ठिकाण जिथे समुद्र आहे, समुद्र किनारा आहे, प्राचीन जुनी मंदिरं आहेत आणि असंच जवळपास 1000 वर्षांपूर्वीचं एक मंदिर इथं वसलेलं आहे. आणि इथेच मी तुम्हाला आज घेऊन जातो आहे. या ठिकाणाबद्दल मला एका इंस्टाग्राम रीलमुळे कळालं आणि म्हणून इथला अनुभव घेण्यासाठी इथे आलो. कसं असतं ना, प्रत्येक गोष्टीचा दोन बाजू असतात, एक चांगली आणि एक अपवर्स वाईट. सोशल मीडिया मेनली इंस्टाग्राम आज लोक जास्त यूज करतात आणि त्याचे पण दोन पैलू आहेत. सो तुम्ही ऐकलं असेल, कर्म जे कराल ते मिळेल. तसंच इंस्टाग्रामचं अल्गोरिदम आहे, जे तुम्ही बघाल तेच इंस्टाग्राम तुम्हाला दाखवत असतं. एक असं अल्गोरिदम सेट केलेलं आहे मी, जिथे मला फक्त जिम, ट्रॅव्हल स्टोरीज, फनी कॅट अँड डॉग्स मीम्स एवढेच व्हिडिओ येतात, कारण मी तेच बघणं प्रेफर करतो. हे थोडं आउट ऑफ द बॉक्स झालं, पण ठीक आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या पीपल कनेक्शन्समध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मी आलो आहे कशोळीमध्ये, कनकदुर्ग मंदिर म्हणजेच सूर्यमंदिर महाराष्ट्रातलं. तर व्हिडिओ पूर्ण बघा, नक्की तुम्हाला आवडेल. इथले वाईबच एकदम एकंदरीत छान आहे. इथं एकंदरीत भाविकांची सोय खूप छान केली आहे. म्हणजे हातपाय धुण्यासाठी व्यवस्था असेल, क्लीन वॉशरूम्स असतील, नीटनेटका परिसर असेल, असं सगळं. हे मंदिर जवळजवळ 1000 वर्ष पूर्वीचं आहे. इथली सूर्यदेवाची जी मूर्ती आहे ती कशोळी बीच जो आहे तिथल्या एका गुहेमध्ये सापडली आहे. त्याचा इतिहास, त्याची स्टोरी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये हे काका सांगतील. वर्षापूर्वीची रेकॉर्ड आहे. त्या तिन्ही मंदिरात, त्या 3 मंदिर, आमचं मंदिर हे 1000 वर्षापूर्वीचं. ह्याचा रेकॉर्ड आमच्याकडे पुरातत्व खात्याकडे, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे, तिन्ही यांच्याकडे 1030 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. इसवी सन 1191 पूर्वीचं मंदिर आहे. तर ही 3 मंदिर आहेत. त्याचं याचं आमच्याकडे 3 ठिकाणी रेकॉर्ड आहे. आमच्याकडे आता तांबरटोट आहे. इसवी सन 1191 पूर्वीचं मंदिर आहे. शक्य 1113, म्हणजे इसवी सन 1191 पूर्वी. आता ही जी मंदिर आहे, आता थोडासा तुम्हाला बेस देतो, कारण का ह्या मंदिराची मी माहिती सांगतो. तर माहिती सांगण्याची मुळात सूर्य म्हणजे काय हे माहिती पाहिजे. कारण का सूर्य मंदिर म्हणजे काय, कुठचं मंदिर, का सूर्याचं. तर मुळामध्ये असं आहे की आपण सूर्याला नमस्कार किती घालतो? 12. सूर्याची नावं किती घेतो? 12. वर्षाचे महिने 12. सगळ्या ठिकाणी 12 आहे बघा. एक अभिषेकाचं एक 12 आवर्तन केली की एक एकादशी, 144 आवर्तन केली की लघु सौ. त्याच्यापुढे असं करत जाल तसं सौर्याग, महायाग वगैरे ते सगळे प्रकार ते 12च्या पद्धती लक्षात ठेवा. त्या ठिकाणी आहे. आता आपल्याला एक असा भारताला जम्मू काश्मीरला असा एक भाग मिळतो, अफगाणिस्तानचा खिंड आहे वरती. एक छोटासाच आहे, 2-3 किलोमीटरचा पॅसेज येतो फक्त. तिथे खिंड आहे. त्या खिंडीनं ज्या वेळेला परकीय लोक आले आणि त्यांनी तिथल्या मूर्ती भंजनाची जेव्हा वेळ केली, म्हणजे मूर्तींची मोठं केली, त्यावेळेला सगळ्या मूर्ती दक्षिण भारताकडे पाठवल्या. आता ही सुद्धा मूर्ती गुजरातमधल्या प्रभास पेठून मंदिर आहे. लक्षात ठेवा, ही तिथली रेकॉर्ड आहे, इथेही रेकॉर्ड आहे. हां, लक्षात ठेवा, ही मूर्ती ही आदित्यची मूर्ती आहे. सूर्य कोणता आहे तर आदित्य. पृथ्वीला मिळालं सूर्याची मूर्ती ही. दुसरं नाही. मित्रांना म्हटलं की त्याच्यातनं अति नील किरण निघतात, त्याने स्किन डिसीज किंवा कॅन्सर होतो. तो सूर्य इथे नाही आहे. आपल्याकडे तो आदित्य आहे. मग आदित्य फक्त वाढ करतो. याचं गुण आहेत, प्रत्येक सूर्याचे गुण वेगळे आपल्याकडे पाठवले. अशी ही मूर्ती गुजरातमधल्या प्रवासाच्या मंदिरातली आहे. ती समुद्रमार्गे दक्षिण भारताकडे चोरट्या मार्गाने जात होती सुरक्षित राहण्यासाठी. तर त्या इथे कशेळा इथून 2 किलोमीटर अंतरावरती बीच आहे, समुद्र आहे. त्या ठिकाणी ते जहाज अडलं गेलं आणि ते जहाज अडलं गेल्यानंतर ते नावण्याचा प्रयत्न होता. जहाज पुढे मागे पुढे जात नाही. शेवटी नावाने कंटाळला, त्याने आपलं रात्री जेवण केलं आणि रात्री झोपी गेला. मग त्याला असं आढळलं, म्हणजे रात्री दृष्टांत आला की बाबा तुझ्या जहाजाची मूर्ती तुला इथे राहायचं. मग त्यानुसार त्याने ती मूर्ती इथे दुसऱ्या दिवशी घेतली आणि तो किनाऱ्यावर आला. ते निसर्गनिमित्त अशी गुंफा आहे, निसर्गनिमित्त गुंफा आहे. बरोबर. तर त्या गुंफेमध्ये त्याने ती मूर्ती नेऊन ठेवली. त्याला देवघळी म्हणून ओळखला जातो. तर त्या ठिकाणी तिथे नेऊन ठेवली आणि नंतर तो निघून गेला. नंतर ती काही वर्ष त्याच गुंफेमध्ये मूर्ती होती तिथे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये या कशेळी गावात एक कनका नावाची सूर्योपासिका. आता थोडासा इथे आम्ही बदल केला आहे. पूर्वी सूर्योपासिका हे आहेच, कनका नावाची आहे.
पण ती गणिका होती. आता थांबा 2 मिनिटं. गणिका ह्या शब्दाचा अर्थ आत्ताच्या बायकांना किंवा लोकांना जो माहिती आहे तो ब्रिटिशांनी शिकवलेला आहे, तो फार चुकीचा आहे. म्हणून आम्ही फक्त तिथे सूर्योपासक हा शब्द घातला. नाही तर कणका हा शब्द आत्ता घाणेरड्यावरती वापरला, म्हणजे गणिका हा आत्ता घाणेरड्यावरती शब्द वापरला जातो, म्हणजे घाणेरडी दिसती तिला. पण तसं नाही आहे. गणिकेचा अर्थ मी तुम्हाला मग सांगणार, शेवट सांगतो तुम्हाला, डिटेल्स देतो गणिकेचा. तर ती गणिका होती आणि त्या गणिकेला हा दृष्टांत होऊन त्या गणिकेने त्यावरून स्थापना केली, कणका या गणिकेने. आणि तिने त्यावरून स्थापना केल्यामुळे तिचं नाव आहे कणका. सूर्याची मूर्ती आदित्य. आदित्य म्हणजे कणका आणि आदित्य, कणका आदित्य. हां, कनक म्हणजे सोनं, सोन्यासारखा सूर्य वगैरे असं नाही आहे. हां, तर मुळामध्ये असं आहे की आता हे सगळं झालं. आता इथे वर्षातनं उत्सव 2 होतात. एक माघ शुद्ध सप्तमी नाही, इथे आता जो माघ शुद्ध सप्तमी, रथसप्तमी हा जो उत्सव असतो हा त्याचा लग्न सोहळा आहे. बघा, लग्न सोहळा आहे, त्याला सूर्याचा लग्न सोहळा. आणि लग्न सोहळा माघ शुद्ध षष्टीला रात्री 12 वाजता, दिवसा लग्न लागत नाही. तर रात्री लागतं, कारण दिवसा जर लग्नाला गेला तर तुम्हाला उजेड कुठनं मिळणार. आणि मुळामध्ये त्याच्यामागची त्याच्यामागचं कारण मग 2 आता सूर्याला बायका किती माहिती आहेत का? 2 दिवस आणि रात्र. हां, मराठीत सांगितलं. संस्कृतमध्ये सांगितलं तर संज्ञा आणि छाया. हां, संज्ञा म्हणजे सात्विक रूपे, दिवस आपल्याला भीतीला वाटत नाही कधी, म्हणजे सात्विक आहे. आणि छाया म्हटल्यानंतर ती काळी आहे, उग्र रूप आहे, लक्षात ठेवा. म्हणजेच या 2 देवी आहे. मग या 2 देवी कोण? आपल्याला दिसाव्यात म्हणून या निर्माण केल्या गेलेल्या 2 देवी कोण? संज्ञा म्हणजे जाखा देवी आणि संज्ञा आणि छाया म्हणजे कालिका, म्हणजे काली माता जे आहे तिचं उग्र रूप आहे, तोंडाला रक्त, म्हणजे काली माता बंगाल. हां, म्हणजे ती कालिका. हां, तर ही देवी, या 2 बायका सूर्याच्या. आता सूर्याला मुलं 3 एक 2 बायकांपासून. संज्ञेपासून मुलं 2, यम आणि यमी. आणि संज्ञा आणि छायाचा शनी. मग ज्या दिवशी शनीची 7:30 चालू होती तेव्हा तुम्हाला ज्योतिष सांगतो की सूर्याची उपासना करा, बाप्पाकडेच जा, तो बरोबर कंट्रोल होतो. छाया ही काळी आहे, म्हणजे रात्री काळी असते म्हणून शनी हा काळा आहे. संज्ञा छाया ही उग्र आहे म्हणून शनी हा उग्र आहे. शनी कडक आहे पण पूर्ण कडक आहे, असा हा येतात. तर त्यामुळे आता काय सुंदर मंदिर आहे हे. पूर्ण लाकडी बांधकाम विथ पॉलिश फिनिशिंग, कमाल डिझाईन, कमाल काम, म्हणजे अप्रतिम. स्थापत्यकलेचं उत्तम उदाहरण. म्हणजे भाई आपल्या भाषेत विषय हार्ड आहे. एक एक डिझाईन बघत इथे माझा जवळजवळ अर्धा तास गेला आहे आणि तरी पण माझं मन भरतच नाही आहे. दर्शन घेऊन मी आजूबाजूचा परिसर बघितला. ही जी तटबंदी तुम्हाला दिसते ना, ही पूर्ण जुनी आहे. या दगडांच्या आकारावरून तुम्हाला याचा अंदाज येईल की ही किती वर्ष पूर्ण जुनी असेल. गेले 2 दिवस मी या साईटला फिरतोय, म्हणजे रत्नागिरी आदापूर या साईडला 5-6 ठिकाणांना मी भेट दिले. त्याचे व्लॉग्स तुम्ही बघितले असालच, नाही बघितलात तर वाट कसली बघताय, जाऊन चॅनलला व्हिजिट करा. तिथे सगळे व्लॉग्स मी अपलोड केलेले आहेत. सो त्यातलं हे ठिकाण फारच शांत आणि स्वच्छ आहे असं मला जाणवतं आहे. ते म्हणतात ना, येथे स्वच्छता तेथे लक्ष्मी आणि सरस्वतीचा वास असतो, ते खरं आहे. हे मंदिर जवळजवळ रत्नागिरीपासून 1.5 तास अंतरावरती आहे. बाईकने आलात तर जवळपास 1.5 तास लागतो. कशेळीमध्ये आला कशेळीतून 5-10 मिनटं आतमध्ये हे मंदिर आहे. आणि बाजूलाच कशेळी समुद्रकिनारा, जो बीच आपण म्हणतो
फेमस बीच, फेमस सनसेट आहे कोकणातला, तो तुम्हाला बघायला मिळतो. इथे येऊन एक गोष्ट मला उमगली की रत्नागिरी, महाराष्ट्र, भारत आणि एकूणच जग खूप मोठं आहे. आपण अजून 1% सुद्धा अनुभवलेलं नाही. हा विचार मनात आला आणि ठरवला की जेवढा फिरता येईल तेवढं फिरायचं. उन्हाळ, मनसोक्त, पैसे गाठीस असो नसो पण सुटायचं, कारण आजचा दिवस उद्या नाही. चला तर, दर्शन झालेलं आहे, परिसर अनुभवून झाला आहे. कोकण सिरीज 1चा हा शेवटचा ब्लॉग. जसं मी मागाशी म्हणालो की मला मनसोक्त फिरायचं आहे आणि मी ठरवलं आहे तसं. त्या अनुषंगाने मी अहिल्यानगर, म्हणजेच फॉर्मली नोन ॲज अहमदनगर, तिथे जातो आहे. तर तिथल्या गोष्टी, तिथले ठिकाणं, तिथले अनुभव मी नक्की पुढच्या ब्लॉग्समध्ये शेअर करेन. भाषेचं माध्यम थोडं वेगळं असेल, कारण मी माझे पुढचे सगळे ब्लॉग्स हे हिंदीमध्ये करतो आहे, इंडियन कम्युनिटीपर्यंत पोचवायच्यात. कारण सोपं काही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नाही. माझ्याच भागातल्या गोष्टी मला माहीत नव्हत्या, त्या मी आता एक्सप्लोअर केल्या. अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्या मला एक्सप्लोअर करायच्या आहेत, असं सगळं. सो प्लीज आतापर्यंत जसा सपोर्ट केलात तसाच यापुढे येणाऱ्या व्हिडिओजला पण सपोर्ट करा. आज या सिरीजचा शेवटचा व्लॉग आणि हा व्हिडिओ हा या सिरीजचा शेवटचा व्लॉग. जवळजवळ 6 ठिकाणं, हे 7वं ठिकाण आहे मे बी. मी फिरलो आहे रत्नागिरी, दादापूर या पूर्ण एकंदरीत लोकेशनवरती. सो ह्यामध्ये मेनली पार्ट माझ्या बहिणीचा आहे, कारण तिने या ट्रॅव्हल दरम्यान, या सिरीजच्या दरम्यान मला खूप हेल्प केली आहे. स्क्रिप्ट लिहायला असेल, व्हिडिओची स्क्रिप्ट लिहायला असेल, किंवा आणि इतर गोष्टींसाठी हेल्प असेल, हे सगळी गोष्टी फाइंड आउट करणं, ते एक सजेशन देणं की हे इथं जाऊया, हे बघणार काय, हे तू एक्सप्लोर कर, हे सांग, हे दाखव यूट्यूबवरती, असं सगळ्या गोष्टींची तिची मदत झाली. आणि आय एम ब्लेस की ती माझ्यासोबत आहे आणि तिचं गायडन्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि महत्त्वाचं राहील. सो अशी आहे ती माझी बहीण दिशा. नुसतं दिशा नाही, डॉन दिशा. तर व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या कनेक्शन्समध्ये, पीपल कनेक्शन्समध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सपोर्ट करा या चॅनलला.